माणसाला माणसाशी जोडणारं, एकमेकांसमोर आपल्या भावना, आपले विचार व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे भाषा. भाषा नसती तर माणसाचं जीवनही अन्य प्राण्यांसारखं कठीण झालं असतं. माणूस जन्मल्यानंतर सगळ्यात पहिली शिकतो आपली मातृभाषा. त्यामुळे साहजिकच या मातृभाषेवर त्याचं विशेष प्रेम असतं. भारतात 1300हून अधिक भाषा बोलल्या जातात. सर्वाधिक हिंदी भाषा बोलणारे लोक भारतात राहतात. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त त्याची पार्श्वभूमी सांगणारा हा शॉर्ट व्हिडिओ. नमस्कार, आपण पाहत आहात खेड टाइम्स. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया जागतिक मातृभाषा दिवस का आणि कधीपासून साजरा केला जातो. आपल्या मातृभाषेच्या अस्तित्वासाठी 21 फेब्रुवारी 1952 रोजी बांगलादेशातल्या ढाका विद्यापीठामध्ये विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्कालीन पाकिस्तान सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली होती. त्या काळात बांगलादेश पाकिस्तानचा भाग होता आणि अनेक प्रश्नांवरून बांगलादेशातील जनतेमध्ये अस्थिरता होती. सतत निषेध सुरू होता. मातृभाषेसाठी सुरू असलेले हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने आंदोलकांवर गोळीबार केला. पुढे सरकारला बंगाली भाषेला अधिकृत दर्जा द्यावाच लागला, परंतु त्यासाठी अनेकांना आपले प्राण वेचावे लागले. या शहीदांच्या स्मरणार्थ 1999 मध्ये युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून घोषित केला. 2000 सालापासून हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे 2008 हे साल जागतिक मातृभाषा साल म्हणून साजरे करण्यात आले. जागतिक मातृभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.